टीआरएफनं पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली। टीआरएफ कडून हल्ल्याची जबाबदारी नाकारणारं पत्रक जारी। पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून आता टीआरएफचं घुमजाव। राज्यामध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला। फक्त 51 जणांकडे वैध कागदपत्र तर 107 जण बेपत्ता। 107 पाकिस्तानी नागरिकांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढली। पाकिस्तान सरकारनं भारतीयांना पाकिस्तान सोडण्यासाठी 48 तासांची दिली मुदत। विविध कामाच्या निमित्तानं भारतातील 26 जण पाकिस्तानात असल्याची माहिती। काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी। अनंतनागमध्ये 2, कुलगाममध्ये 1, पुलवामामध्ये 4, शोपियानमध्ये 5 तर सोपोर अवंतीपुरामध्ये प्रत्येकी 1 दहशतवादी असल्याची माहिती। काश्मीर खोऱ्यामध्ये लष्कराची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर 48 तासामध्ये दहशतवाद्यांची 6 घरं जमीनदोस्त। दहशतवादी हल्ल्यानंतर संबंधित संधी साधण्याचा विमान कंपन्यांचा प्रताप। दिल्लीपर्यंतचं 15,000चं तिकीट नेलं 65,000वर। विमान कंपन्यांकडून लोकांच्या असहाय्यतेचा फायदा। लष्करी कारवायांचं थेट वार्तांकन करू नका। केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना। सुरक्षा हालचालींचं थेट कव्हरेज दाखवण्यास केली मनाई। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण। भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास आयपीएलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।